राम राम. प्रत्येक मनुष्याने धन कमवायला पाहिजे, खूप धन कमवायला पाहिजे. पण हे धन चांगल्या मार्गाने कमवायला पाहिजे, वाईट मार्गाने धन कमवू नये. त्यामध्ये वाईट मार्गामध्ये 4-5-6 प्रकार आहेत. हे धन असं जर धन कमवलात तर कुळाचा नाश होतो असं शास्त्र सांगतं. त्यात पहिला प्रकार आहे भाऊबंदकीचं धन हडपणे, त्याची जमीन हडपणे, त्याचा बंधारा फोडणे. तर हे वाईट मार्गानं कमवलेलं धन काम देत नाही आहे. दुसरं जे आहे भावाचं धन हडप करायचं. भावाचा वाटा जो आहे, पूर्वापार आलेला वडिलोपार्जित वाटा, शेतीमध्ये म्हणा किंवा आणखीन संपत्तीमधील वाटा बरोबर न देणे, हे वाईट मार्गानं कमवलेलं धन आहे. तिच्यापेक्षा वाईट आहे बहिणीचं आणि मुलीचं धन हडपणे. याच्यामध्ये असं येतं की बरेच जण मुलीच्या धनावरती किंवा बहिणीच्या धनावरती आपला निर्वाह करतात, गुजारा करतात. म्हणजे याचा अर्थ असा की बहिणीचं धन खातात, मुलीचं धन खातात. ते वाईट आहे. नंतर तिच्यापेक्षा आणखीन जास्त वाईट आहे की विधवा स्त्रीचं धन हे कधीच हडप करू नये. ते फार वाईट आहे. तिच्यापेक्षा आणखीन वाईट जे आहे ब्राह्मणाचं धन, ब्राह्मणाची शेती हडप करणे, ब्राह्मणाचं धन हडप करणे किंवा ब्राह्मणाकडून पूजा अर्चा करून घेणे आणि त्यांना पैसे न देणे. विवाह करायचा आहे, आणखीन काहीतरी पूजा अर्चा करायची आहे, परंतु ब्राह्मणाला योग्य प्रकारे पैसा न देणे, धन न देणे, हे एक प्रकार चोरीच आहे ब्राह्मणाच्या धनाची. तर अशा प्रकारे जे केलेलं. आणि तिच्यात आणखीन सर्वात वाईट जे आहे, जर ब्राह्मणी एखादी ब्राह्मणाची बायको विधवा झालेली असेल, तिचं धन हडप करणे तिचं सर्वात वाईट. तिची शेती हडप करणे, तिचं धन हडप करणे हे सर्वात वाईट. हे सर्व प्रकार जे आहेत वाईट मार्गाने कमावलेलं धन आहे, ते यश देत नाही, ते कुळाचा नाश करतं. शास्त्र असं सांगतं की सुरुवातीला बरं वाटतं हे धन कमवलेलं, 10 वर्षापर्यंत 12 वर्षापर्यंत तुम्हाला काही होत नाही, परंतु नंतर मग तुमचं हळूहळू अधपतन चालू होतं. याचे पतनं तुम्हाला तर भोगावंच लागतात, परंतु पुढे पिढ्यानपिढ्या लेकराबाळालासुद्धा ह्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. म्हणून सावधान. प्रत्येकाने धन कमवावं, परंतु चांगल्या मार्गाने कमवावे, वाईट मार्गाने धन कमवू नये. जय सियाराम.